सोलापुरातील जुनी मिल परिसरातील श्री हनुमान मंदिर हनुमान जयंती निमित्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले। या मंदिरातील मूर्ती 200 वर्ष जुनी आहेत। श्री हनुमान मंदिर हे वर्षातून एकदाच हनुमान जयंती दिवशी भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते। पहाटेपासून अथर्व शीर्ष पठण, हनुमान स्तोत्र यांसह पूजा करण्यात आली आहे। भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले की या मंदिरात हनुमान जयंती दिवशी दर्शन घेतल्यास आपल्या सर्व मनोभावना पूर्ण होतात अशी भावना आहे आणि हे मंदिर पुरातन आहे। येथील मूर्ती 200 वर्ष जुनी आहे आणि या मंदिरात हनुमान जयंती दिवशी भाविक दर्शनासाठी लांबून येतात अशी माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली आहे। या मिलमध्येच मी कामाला होतो, त्यानंतर 20 वर्ष झाले या ठिकाणी मी पूजा करत आहे आणि मिल 2001-2 साली बंद पडली आणि ही जी मूर्ती आहे ही सोलापुरात अशी मूर्ती ताजमल महाराजांनी 2 नंबर आपली मूर्ती म्हणजे आहे आणि वर्षातून हे एकदाच उघडतं। कारण का तर मिल बंद पडल्यापासून हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे, कुणालाही आत प्रवेश नाही, फक्त पूजा मात्र तेवढी चालू आहे आणि ह्या मारुती जागृत मारुती आहे, दक्षिणाभिमुख आहे आणि इथे जे नवस वगैरे ते करतात तेव्हा आपले एखादं काम व्हायचं जातं नारळ वगैरे वाहून तर त्यांची कामना पूर्ण होते, असा एक प्रकार लोकांची श्रद्धा आहे। आता आमचं असं एक मत आहे की वर्षातून एकदा हे करण्यापेक्षा जर लोकांच्या दर्शनाकरता जर कायमस्वरूपी जर तुम्ही काहीतरी व्यवस्था केली गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र टेक्सटाईल, तर हे आपल्याला सोलापूरच्या लोकांनी भव्य अशा प्रकारचं हे आहे आणि या मिलमध्ये अनेक प्रकारचे कापड या ठिकाणी निघत होते आणि हे भव्य अशा प्रकारचं होतं आणि असे आमचे गव्हर्नमेंटचे 9 मिल होते महाराष्ट्र टेक्सटाईलचे, पुलगाव, अमळनेर, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, ते एकाच वेळी बंद पडले। त्यामुळे कामगारांची फार मोठी असे म्हणजे पुढची जी पिढी आहे त्यांना काम करायची सुद्धा संधी या ठिकाणी मिळाली नाही। हे फार शोक अशा प्रकारचं ह्या मिलच्या आहे। मूर्ती कार्यक्रम मूर्ती ही 200 वर्षापूर्वीची आहे, या विहीर खोदतानाच ते मिळाले आहे। आमचे मिलचे जे पूर्ण मालक आहेत धनराज गिरजे हॉस्पिटल जे आहे ते मालक, हे जे मालक होते ह्या मिलचे, त्यांनी नाममात्र 1 रुपया घेऊन या ठिकाणी ही मिल चालू ठेवली। आज सकाळपासून 5:30 पासून या ठिकाणी अथर्वशीष, मारुती स्तोत्र, त्यानंतर हनुमान चालिसा हे सगळ्या होत्या। संध्याकाळी सुंदरकांडचं या ठिकाणी 5 ते 7 पर्यंत या ठिकाणी सुंदरकांडचा कार्यक्रम होणार आहे आणि भाविकांनी या ठिकाणी सोलापुरातले बहुतेक आणि बाहेरचे सुद्धा लोक या ठिकाणी दिवसभरात, हे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सगळ्यांना आजचा एक दिवस दर्शनासाठी खुला आहे आणि धन्यवाद याबद्दल।